नमस्कार मित्रांनो. तर आज आपण सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रंजना देशमुख यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर पाहूया त्यांचा जीवन प्रवास. रंजना देशमुख यांचा जन्म 23 जुलै 1955 साली मुंबईमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोवर्धन देशमुख हे होते. ते सुद्धा रंगमंचावरील अभिनेते होते. गुजराती रंगमंचावरील बालगंधर्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या आईचे नाव वत्सला देशमुख होते. रंजना यांची आई वत्सला देशमुख ह्या देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या. वत्सलाबाईंनी साकारलेली पिंजरा या चित्रपटातील संध्याची भूमिका अनेक लोकांना आठवणीत आहे. आई वत्सला देशमुख आणि वडील यांचा घटस्फोट झाला होता. याच्यामुळे रंजना हे त्यांच्या आईवडिलांपासून दूरच होत्या. रंजना आणि त्यांचा भाऊ आपल्या मावशीकडे म्हणजेच अभिनेत्री संध्याकडे राहू लागले. संध्या या त्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीत एक नामांकित अभिनेत्री होत्या. रंजना यांनी परेल इंग्लिश स्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केलं. रंजना यांच्या आईचा म्हणजेच वत्सलाबाईंचा त्यांच्या अभिनयाच्या क्षेत्रामध्ये कारकीर्द घडविण्यास विरोध होता. त्यामुळे रंजना यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच दावर इन्स्टिट्यूटमधून सेक्रेटरी, ब्युटी पार्लर, बेकिंग, केटरिंग अशा विविध पदव्या मिळवल्या. पण त्याचबरोबरीने रुई या महाविद्यालयातून तत्त्वज्ञान आणि साहित्य या विषयातील पदवी त्यांनी मिळवली. अभिनेत्री रंजना देशमुख यांची अभिनय कारकीर्द अगदी बालवयापासूनच सुरू झाली होती. हरिश्चंद्र, तारामती या चित्रपटातून आणि तेही वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी त्यांनी एंट्री केली. त्यानंतर त्यांनी लाडकी सह्याद्री की या हिंदी चित्रपटात अभिनय केला. रंजना यांनी चित्रपटसृष्टीचा अनुभव अगदी जवळून घेतला होता. तरुणपणी आपण अभिनेत्री होऊ असे त्यांना कधीच वाटले नव्हते. त्यांना अभिनयाची संधी मिळाली ती व्ही शांताराम यांच्यामुळे. चंदनाची जोडी अंग अंग जाळी या चित्रपटातील भूमिकेसाठी व्ही शांताराम यांनी रंजना यांना विचारलं आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. या चित्रपटातील रंजना यांच्या छोट्या पण जबरदस्त भूमिकेमुळे त्यांना शांताराम यांनी आपल्या झुंज या पुढील चित्रपटात देखील नायिकेच्या भूमिकेसाठी साईन केले. या चित्रपटात त्यांनी ग्रामीण शाळेतील शिक्षकांची भूमिका सक्षमपणे साकारली. खरं तर या भूमिकेतील त्यांची अभिनय कला पाहून त्यांना पुढे अनेक चित्रपट देखील भेटले. त्यानंतर त्यांचा मुख्य भूमिका असणारा चित्रपट म्हणजे असला नवरा नको ग बाई, जो 31 डिसेंबर 1976 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात एक खेळवळ माणसाची भूमिका करणाऱ्या राजा गोसावी यांच्याबरोबर त्यांनी केलेली सुशिक्षित तरुणींची भूमिका खूपच गाजली. त्यावेळी लोक त्या भूमिकेसाठी वेडे झाले होते. रंजना त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला कलाटणी जर कुठल्या चित्रपटाने मिळाली असेल तर तो चित्रपट म्हणजे चानी. एका कादंबरीवर आधारित असलेला हा चित्रपट. यातील चानीची व्यक्तिरेखा रंजना यांनी खूपच उत्तम साकारली होती. सुशिक्षित, संवेदनशील, शाळा ती खुनी स्त्री अशा दोन टोकामधील प्रवास करणारी सुशीला या चित्रपटातील त्यांची भूमिका देखील विशेष गाजली. रंजना यांच्या अभिनयाचा खरा कस जर लागला असेल तर तो अरे संसार संसार या चित्रपटातील भूमिका साकारताना. अरे संसार संसार यानंतर कुलदीप पवार या अभिनेत्याच्या बरोबर यांची चित्रपटातील भूमिका वैशिष्ट्यपूर्ण ठरली. नववधू म्हणून नव्याने घरात आलेली शेतकरी नवऱ्याबरोबर हालाकीचे जीवन आनंदात व्यक्त करणारी गृहिणी, नवऱ्याच्या मृत्यूनंतर मुलांसाठी हिमतीने उभी राहणारी आई, वृद्ध झाल्यावर अगदी सुना आल्यावर सुद्धा घराचे अंगवत्व टिकवण्यासाठी धडपडणारी सासू चित्रपटातून उलगडून दाखवणाऱ्या रंजना यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील भेटला. रंजना यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले, पण त्यांची खरी जोडी जमली असेल तर ती अशोक सराफ यांच्याबरोबर. अशोक सराफ यांच्याबरोबर अभिनय केलेले रंजना यांचे सुशीला, गोंधळात गोंधळ, गुपचूप गुपचूप, बहुरूपी, बिनकामाचा नवरा, खिचडी हे चित्रपट विशेष गाजले होते. त्यांची अशोक सराफ यांच्याबरोबर जोडी तेव्हा प्रेक्षकांना खूपच आवडायची. मात्र प्रेक्षकांना अशोक सराफ आणि रंजना यांची जोडीनंतर पाहायला भेटली नाही. अभिनेता अशोक सराफ आणि 80च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रंजना देशमुख यांनी एक डाव भुताचा, बिनकामाचा नवरा, गोंधळात गोंधळ असे हिट चित्रपट दिले. रंजनाची अशोक सराफ यांच्यासोबत ऑन स्क्रीन केमिस्ट्री खूपच छान जमू लागली.
रंजना आणि अशोक सराफ एकमेकांच्या प्रेमात देखील पडल्याची चर्चा रंगली होती. एवढेच नाही तर या दोघांनी गुपचूप साखरपुडाही उरकल्याची चर्चा तेव्हा रंगली होती. मात्र या चर्चा शेवटपर्यंत चर्चाच ठरल्या, त्यात खरं काहीही ठरलं नाही. 1987 मध्ये झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बेंगलोरला रंजना जात असताना त्यांचा अपघात झाला. रंजनाला कायमचं अपंगत्व आलं आणि रंजनाच्या फिल्मी करिअरला कायमचा पूर्णविराम लागला. या अपघातातून रंजना शेवटपर्यंत सावरू शकल्या नाहीत. अपघातानंतर अशोक सराफ हे रंजनाच्या आयुष्यातून कायमचे निघून गेले. अशोक सराफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली जगासमोर कधीच दिली नाही, पण अपघातानंतरच्या एका नाटकातून रंजना यांनी आपल्या मनातल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. हे नाटक रंजनाच्या आयुष्यावर आधारित असल्याचं म्हटलं जातं. फक्त एकदाच या मराठी नाटकातून रंजना यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. व्हीलचेअरवर असलेला स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो असे कथानक असलेले हे नाटक रंगभूमीवर आलं, ज्यामध्ये त्यांनी अखेरची भूमिका केली होती. यामधून सर्वांनाच असे वाटत होतं की अशोक सराफ त्यांना सोडून गेले, यावरतीच ही भूमिका आहे. यानंतर अशोक सराफ यांनी निवेदिता अशोक सराफ यांच्यासोबत लग्न केलं आणि याच्यावर पूर्णविराम बसला. रंजना आपल्यासोबत नाही, पण तिच्या आठवणी कायम आपल्यासोबत राहतील. व्ही. शांताराम यांच्या झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी त्या बेंगलोरला जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यावेळी त्यांच्याबरोबर खूप कलाकार होते. या अपघातात बाकी कोणाला विशेष काही लागलं नाही, पण रंजना यांनी आपले दोन्ही पाय गमावले. या अपघातात अपंग झालेल्या रंजना यांना चित्रपटसृष्टीतून कायमचं निवृत्त व्हावं लागलं. अभिनयाला त्या दैवत मानत होत्या, मात्र त्यांना अभिनयातून कायमचं व्हीलचेअरवर बसून राहावं लागलं. 1993 मध्ये त्यांचं ते शेवटचं नाटक ठरलं. रंजना देशमुख यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला. त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच परेल, मुंबई येथे त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या समयी त्यांचं वय फक्त 45 वर्ष होते. त्यांच्या मागे त्यांची आई वत्सला देशमुख, मावशी संध्या, ज्या हिंदी चित्रपट अभिनेत्री आणि शांताराम यांच्या पत्नी आहेत. रंजना देशमुख यांचा मृत्यू 2000 साली झाला. त्या आता जरी या जगात नसल्या तरी त्यांचा अभिनय क्षेत्रातील कारकीर्द आणि त्यांची अभिनेत्री म्हणून एक ओळख असलेली ही कायमची प्रेक्षकांच्या मनात असणार आहे. रंजना देशमुख या कायम स्मरणात असणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला अभिनेत्री रंजना देशमुख यांचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. यांचा हा जीवन प्रवास खडतर, दुःखदायक तुम्हाला कसा वाटला हे देखील नक्की कळवा.